मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नीटच्या पेपरफुटी प्रकरणातली. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीडच्या अंबाजोगाईपर्यंत पोहोचलेत. अंबाजोगाईमध्ये सीबीआय कडून झाडाझडती सुरू झाली आहे. 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी सुरू आहे. पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. 2 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. लातूरमधून या प्रकरणामध्ये आरसीसी क्लासेसच्या शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आल्यानंतर आता हा पेपर नेमका कोणी घेतला होता या संदर्भातला तपास सुरू आहे. नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, इथल्या अनेकांना या संदर्भात तपासणीसाठी चौकशीसाठी बोलवलं जातं. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे, काही डॉक्टर्सचा समावेश आहे, काही पालकांचा समावेश आहे. सीबीआयच्याकडे हा सगळा तपास आहे. सीबीआयनं महाराष्ट्रामध्ये या तपासाच्या संदर्भात लक्ष केंद्रित केलंय. नाशिकमधनं शुभम खैरनार याला अटक झाली होती. त्यानंतर लातूरमधले दयानंद कॉलेजमधून निवृत्त झालेले प्राध्यापक कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिकेला अटक झाली होती. याही व्यतिरिक्त आणखीन काही अटक झाल्या होत्या. मात्र या तपासाला सगळ्यात मोठा वेग मिळाला तो आरसीसी कोचिंग क्लासेसचे संस्थापक आणि शिक्षक मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर, कारण त्यांच्या चौकशीमधनं अनेक खुलासे होत आहेत आणि आता त्या संदर्भात अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते ज्यांनी या प्रश्नपत्रिका विकत घेतल्या होत्या.